नागपूर शहरात एका नवऱ्याने कंपनीत काम करणाऱ्या महिला मॅनेजरसोबत प्रेम केले आणि नंतर लग्नही केले. मात्र त्याचा शेवट हा अतिशय भयानक पद्धतीने झाला. ही घटना कशी आणि का घडली ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. रविवारचा दिवस उजेडला होता. लोक सुट्टीचा दिवस असल्यामुळे आनंद घेण्यासाठी आनंदात होते. सुट्टीच्या दिवशीची प्लॅनिंग चालू होती. काही लोकांचा नाश्ता चालू होता. काही लोक अजून उठलेच नव्हते. याच वेळी नागपूर शहरातील मोयल कॉलनी छावणी या परिसरातील राजेश मंडले यांच्या घरातून आरडाओरड सुरू झाला. एक 13 वर्षाची मुलगी मोठ्याने ओरडत होती. लोक तिची समजूत काढून मंडले यांच्या घराकडे पळापळ करत होते. नेमके काय झाले हे कोणाच्याच लक्षात येत नव्हते. काही लोक घराजवळ पोहोचले, काही लोक अजूनही चालत होते. 13 वर्षाची मुलगी आई बाबा म्हणून ओरडत होती. जेव्हा लोक घराच्या दरवाजाजवळ पोहोचले त्यावेळी घरातील दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. एका रूममध्ये राजेश याची बायको रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तर दुसऱ्या बाजूला राजेश याचाही मृतदेह होता. सर्वांनी दृश्य पाहून हंबरडा फोडणाऱ्या 13 वर्षाच्या मुलीला आपल्या जवळ घेतले. तिला त्यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र घरात अशा प्रकारचे दृश्य पाहून ती 13 वर्षाची मुलगी बेदरलेली होती. म्हणजे यांच्या घरात तिघांशिवाय दुसरा कोणीच माणूस नव्हता. त्यामुळे हा झालेला प्रकार काय असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. 13 वर्षाच्या मुलीच्या डोक्यावरील आईवडिलांचे छत्र हरपले होते. त्यानुसार मंडले यांच्या नातेवाईकांना फोन करण्यात आला. जवळच्या पोलिसांना देखील या घटनेबद्दल माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी आले. घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी पंचनामा केला. तोपर्यंत नातेवाईक देखील पोहोचले होते. 13 वर्षाच्या मुलीचा चेहरा रडून लाल झाला होता. नातेवाईकांनी मुलीला आपल्या सोबत घेतले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टम करण्यासाठी रुग्णालयात पाठवून दिले. पोस्टमॉर्टम झाले त्यानंतर दोन्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता प्रश्न होता की नेमके हे काय प्रकरण झाले आहे. याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. मात्र त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पुरावा त्यांना आढळून आला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी राजेश मंडळे यांच्या मुलीचा जबाब घेतला. त्यावेळी मुलीने मी सकाळी उठल्यानंतर मला घरातील हे दृश्य दिसले. मात्र सकाळी घरात आईबाबांचा काहीतरी वाद चालू असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर आवाज बंद झाला असे मुलीने सांगितले. पोलिसांनी राजेश मंडले याच्याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली होती. राजेश मंडले हा मोयल कॉलनीत राहत होता. त्याच्या घरामध्ये त्याची बायको आणि 2 मुले असा त्याचा सुखाचा संसार चालू होता. यावेळी राजेश याचे पाऊल वाकडे पडू लागले होते. 45 वर्षाचा राजेश याला नागपूर येथील एका कंपनीत मॅनेजर असलेल्या 23 वर्षाची सोनिया नावाची महिला भेटली. या महिलेची दिवसेंदिवस ओळख वाढत गेली. त्यानंतर राजेशला आपल्या कुटुंबातील सदस्याकडे लक्ष देण्यापेक्षा सोनिया हिच्याबरोबर राहणे आवडू लागले होते. राजेश त्यावेळी कंपनीत काम करत होता. त्याचा सुखी संसार चालू होता. बायको आणि 2 मुले घरात होती. तरी देखील राजेश हा सोनिया हिच्या प्रेमात पडला होता. दोघांच्या प्रेमाच्या गप्पा गोष्टी रंगू लागल्या. दोघेही मनाला वाटेल त्यावेळी एकत्र येऊ लागले, फिरायला जाऊ लागले. सोनिया ही दिसायला सुंदर असल्यामुळे आता सोनियाला सोडायचे नाही असा विचार राजेशच्या डोक्यात होता. त्यानुसार तो सोनिया हिला जवळ येऊ लागला. एकीकडे लक्ष देत असलेला राजेश आपल्या बायकोकडे दुर्लक्ष करू लागला होता. राजेश याच्या मनात काहीतरी शिजते हे राजेश याच्या पहिल्या बायकोला संशय येत होता. त्यामुळे तुम्ही घरातही लक्ष देत जा अशी ती राजेश याला म्हणू लागली. मात्र राजेश हा तेवढ्यापुरते तेवढे घरात लक्ष देत होता. घरातील रोजची कटकट ऐकून राजेश वैतागला होता. त्यामुळे सोनिया जवळ गेल्यानंतर त्याचे मन शांत होत होते. सोनिया याला देखील दुसरे कोणी सोबत नव्हते. त्यामुळे तिने देखील याला गुरफटून घेतले होते. राजेश याला पाहिजे तेवढे सोनिया देत होती. राजेश याच्या भावपशात आलेली सोनिया हिच्यामुळे राजेशचे कामाकडेही दुर्लक्ष झाले आणि तो बेरोजगार झाला. घरात बायको मुले असताना
घर कसे चालणार असा प्रश्न राजेश याला पडत नव्हता. त्याला फक्त सोनिया पाहिजे होती. आता घरामध्ये राजेश आणि त्याच्या पहिल्या बायकोचे भांडण व्हायला सुरुवात झाली. कारण घरातील सर्व खर्च जर नवरा भागवत असेल तर त्याला घरात मान सन्मान मिळतो. मात्र घरात काहीच करत नसेल तर त्याला बायको पाहिजे तेवढा भाव देत नाही. अगदी तशाच पद्धतीने राजेश याचे झाले होते. राजेश आणि सोनिया यांच्या प्रेमाबद्दल राजेशच्या पहिल्या बायकोला कळले होते. त्यामुळे तिने राजेश याला सोडून देण्याचा निर्णय घेतला. तर दुसऱ्या बाजूला सोनिया ही राजेशला आपण दोघे लग्न करू असे म्हणत होती. कारण दोघांचे लग्नापूर्वीचे संबंध सुरू झालेले होते. राजेश याला देखील पहिल्या बायकोची कटकट वाटत होती आणि सोनिया हिच्याबरोबर झालेले संबंध पाहता त्याने याला होकार दिला. काही दिवसातच राजेश याची पहिली बायको तिच्या 2 मुलांबरोबर वेगळी राहू लागली. आता राजेश याला रान मोकळे झाले होते. त्यामुळेच त्याने सोनिया हिच्याबरोबर लग्न केले. जे बाहेर सुख मिळत होते ते आता राजेश याला घरी मिळायला लागले. सोनिया ही देखील राजेशवर खूप प्रेम करू लागली आणि या प्रेमाच्या काळातच त्यांना एक मुलगी झाली. राजेश याला आता आपल्या पहिल्या बायकोची आणि मुलांची आठवणसुद्धा येत नव्हती. सोनिया ही कंपनीत मॅनेजर होती. त्यामुळे तिला पगारसुद्धा चांगला होता. घरातील सर्व खर्च भागत होता. 10 वर्षाचा कालावधी उलटून गेला. आता दोघांतील प्रेमाचा ओलावा कमी होऊ लागला. त्याला कारणही तसेच होते. कारण राजेश याला आता कॅन्सरची लक्षणे दिसत होती. जेव्हा ही बाब सोनिया हिला कळाली त्यावेळी ती हादरून गेली. कॅन्सर म्हटल्यावर त्याला खर्चही तेवढाच लागणार. तरी देखील सोनिया जेवढे पैसे येतील तेवढे राजेश याच्या आजारावर घालू लागली. राजेश याला त्रास सुरू झाला होता. त्यामुळे तो घरात चिडचिड करत होता. राजेश हा आता बेरोजगार होता. सोनिया कंपनीत जात होती. त्यामुळे बायको आपल्याला पाहिजे तेवढे लक्ष देत नाही. पहिली बायको चांगली होती. किमान तिने घरात राहून माझी विचारपूस तरी केली असती. सोनिया कंपनीत जात असल्यामुळे दोघांची भेट संध्याकाळी होऊ लागली. राजेश याचा आजार वाढत होता. पैसे कमी पडत होते. घरात सोनिया आणि राजेश यांचे वाद वाढू लागले. यामधून मुक्तता कशी होते याची आता राजेश वाट पाहत होता. अखेर सोनियाला रविवारची सुट्टी होती. रविवारी सकाळी राजेश आणि सोनिया यांच्यात जोरदार भांडण झाले. हा राग विकोपाला गेला. राजेशने बायको सोनियाच्या डोक्यात हातोड्याने वार करून तिची हत्या केली. तुझ्यापेक्षा माझी पहिली बायको चांगली होती याची त्याला आठवण येऊ लागली. सोनियाला मारल्यानंतर राजेश हा शुद्धीवर आला. आपण काहीतरी भयानक केले आहे असे त्याला वाटले. त्यामुळे त्यानेही आता जग सोडलेले बरे असे म्हणून तो पण उठला. सकाळी त्याची 13 वर्षाची मुलगी उठली आणि तिने आईला हाक मारली. यावेळी काहीच उत्तर आले नाही. त्यामुळे ती बेडरूममध्ये गेली. यावेळी तिला तिचे वडील आणि आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. यानंतर तिने मोठ्याने हंबरडा फोडला. तिचा आवाज ऐकून शेजारच्यांनी लगेच धाव घेतली आणि या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किशोर पर्वते आपल्या पथकासह घटनास्थळावर दाखल झाले. या घटनेमुळे मोईल कॉलनीत मोठी खळबळ उडाली. पहिल्या बायकोचा विषय डोक्यातून काढून टाकला. दुसरीसोबत प्रेम केले, लग्नही केले. मात्र संसाराचे सुख राजेशाला भेटलेच नाही. या घडलेल्या घटनेमुळे 13 वर्षाच्या मुलीच्या डोक्यावरील छत्र हरवले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.